आलं हॅल आलं 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 हॅल आलं आलं हॅल हॅल आलं 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 आलं
हेलो हेलो शी गुरु गुरु ओके करण्या रसिक सेवा दिला भगवंता ठेवा ध्यास मनी हेच जडू दे माय बाप माऊली तिचा आकार सालोंग भूमीवर सार तिचा बाप माऊली तिचा आकार सालोंग भूमीवर स्वार कलेचा दाता या विश्वाचा तारणहार बाप्पा श्री गणराया गणरायाला वंदन करतो कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो माझं ग्रामदैवत कणिकेदार आई जुगाई देवी तुझ्या चरणी वंदन करू या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी मित्रांनो कोकणची लोककला शक्ती जोडा या कार्यक्रमाचे आयोजन सुनील दादा रावल सहकारी संतोष आंबेकर आज या ठिकाणी मित्रांनो ही कोकणची लोककला जोपासत असताना माझे ढोलकीपट्टू साहिल केळकर विंजो मास्टर गुरुनाथ आमस्कर बँड मास्टर वेदांत जाधव कीबोर्ड ऋतिक चव्हाण साऊंड दादा राजू दादा पड्याल शाखा गणेश नृत्य कलापथक विरार आज या ठिकाणी
आशीर्वाद येणारे दिनेश दादा कुलकर्णी साहेब, त्याचप्रमाणे तुऱ्यांचे शाहीर, एक बुलंद आवाजाचा शाहीर सुशांती गराटे गोवा, वाचक संदीप सावंत गोवा, शुभम मांडल आणि ओंकार पड्याल यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. वेळ अभावी मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे. चांगलं सहकार्य असू द्या असं अपेक्षित आहे. मित्रांनो, शक्तिपुराची जुगल म्हणजे म्हटलं की प्रतिस्पर्धी शाहीर आले. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा राजेशजी निकम, त्यांचे गुरुवर्य विजय निकम बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना स्वतः शाहीर मानाचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो. म्हणायचे मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, या मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, रसिक देवा तुमचा आशीर्वाद हवा. हे रसिक देवा, रसिक देवा. मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, रसिक देवा, 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 रसिक देवा. मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा,
तो मिठाई लोक कलावंतांची थोर पुण्याई लोक कलावंतांची थोर पुण्याई लोक कलावंतांची थोर पुण्याई छंद जडला मनाला कलेचा नवा छंद जडला मनाला कलेचा नवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा रसिक देवा अज्ञान मी हा बाळगताना गुरुन दिला मजला ज्ञानाचा पाना ज्ञानाचा पाना गुरुने दिला मजला ज्ञानाचा पाना अज्ञान मी हा बाळगताना गुरुन दिला मजला ज्ञानाचा पाना मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा रसिक देवा 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 बोल श्री गणपती गजानन महाराज गणिरवळनाथ महाराज सुगाय देवी माते अखंड हरदा सोयीचा विजय असो असो बाबरंगले घराण्याचा असो असो एक बोलतो रे वारे गणपती बाप्पा मोरया
मित्रांनो आलेलं पारितोषिक असं आहे. आदरणीय आमचे मित्र शिवम योगेश नवेले रसिकजनो कोणता कार्यक्रम असला तरी सोडत नाही, गावी असला तरी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे मित्र आमचे बंधू चंद्रकांतजी श्रीपत भोड गाव राजापूर आणि आशिष बेरडे दादांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश या ठिकाणी लवकर यावे गणराज नक्कीच. त्याचप्रमाणे मनोहरजी रावणम दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक. वैदई चव्हाण यांच्याकडून 201 रुपये. तुझी नि माझी प्रीती नराळी ही गवळण झाली पाहिजे. उशीर झालाय पण नक्कीच अंतर आहे की कमी करू गाण्याचा. हा आता गण काही जमलिंग होत नाही ना, नक्की ना, घाबरायचं नाही बा. हा बुवानी सांगितलेलं आहे. म्हणून गेले की बुवानी म्हणजे परवाच मेच्या सीझनला पहिला कार्यक्रम बुवांसोबत झाला माझा पासलमध्ये. त्यावेळेस म्हटलं होतं की बुवा शिळे जे खाता ना, म्हणजे काल जी वारी झालेली दुसऱ्या गावात गेल्यानंतर लोकांना माहिती आहे काल काय तिकडे झकमारी केलेली आपण नाही ना, त्या उद्देशानं मी म्हटलं होतं बुवा ना की बुवा जे आज मी वारी करतोय काही लिहायचं तेवढं लिहून घ्या, उद्या मुंबईत शिवाय तुमचं नाही माझा. पण पलटवार त्याला नक्कीच. पण बुवा आज गरबाटलं काय बोललेलंच नाही, तिकडे निसता दांडा काढूनच बाहेर. म्हणून बुवा म्हटलं अजून म्हटला होता विषय की बुवा आम्ही दांडेकर. बुवा म्हणतात आम्ही पण त्यातलं हिरवी का म्हणतात आम्ही बाजू मांडतो पार्वतीची, पार्वतीची बाजू मांडून बोला ना. आम्ही दांडा आमचा का वाटत मानायचा, आमचा ताटच आहे की नाही. म्हणून त्या अनुषंगाने मित्रांनो म्हटलं होतं बोहणी काढली इथं की म्हणतात आम्ही सुद्धा दांडेकर जाऊ असू तेव्हा ते जिकडे भोसला भेटून तिथे घालून घ्या चालेल पुरुषाती. आता गणाला सुरुवात करतो. काय म्हणायचं बघा. संकटाच्या या वाटेवर तुझा आधार देवा, अंधारातल्या जीवाला तुझ प्रकाश द्यावा. भक्तीच्या या फुलानी चरणी वाहतो तुला देवा. स्वर सुमनाने गणराया आळवितो. आशिक मुझे आशिक तूने बनाया वल्ला वल्ला. बुवा म्हणतात की तूच माझा एक मित्र आहे म्हणून गण बुवा जीवन बुवाच्या चाली बघायच्या मान्य करायच्या. भरपूर वेळा सांगितले आपली ते बाजलायची नाही अजिबात. म्हणून गण बुवा लक्ष असू द्या. तुमच्या अनुषंगाने सुंदर कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित या व्यासपीठावर केलेला आहे. मी माझ्या गणाला सुरुवात करतोय. म्हणायचंय काय बघा. श्री गणा तू गजानना आळवित तुला येऊन रणा. आसे लागली भक्ताना ओळ लागली या मना. आसे लागली भक्ताना ओळ लागली या मना. लवकर या मोरया दर्शन द्या नयना. हो लवकर या मोरया दर्शन द्या नयना.
लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया तुझला येऊन श्री गणा तुझ जानना आळवित तुझला येऊन लवकर या लवकर या मोरया दर्शन द्या करणी सुकल मातीचा उर हात जोडणी तुला विनंती पडदे पावसाची सर झाली पेरणी तुझीच करणी सुकला मातीचा उर हात जोडणी विनंती तुझला पडदे पावसाची सर पडदे पावसाची पडदे पावसाची लंबोदरा तुझया सागरा विनंती करतो तुला या क्षणा लंबोदरा तुझया सागरा विनवणी करतो तुला या क्षणा आस लागली भक्ताना ओढ लागली या मना आस लागली भक्ताना ओढ लागली या मना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या नयना निसर्ग कोपला मेघ तापला येणा लवकर किरण कोवळी वारे सरले माझी सृष्टी अंधकार निसर्ग कोपला मेघ तापला येणा लवकर बर किरण कोपळी सुटली वारे सृष्टी अंधकार सृष्टी अंधकार सृष्टी अंधकार लवकर या मोरया दर्शन द्या नयना 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 श्री गणा तुझ जानना आळवित तुला येऊन श्री
लवकरया मोरया दर्शन द्या नयना वा गण अर्धवट घेतला नाही तर म्हणाल यमत गावला नाही पोहाना पुढून आयोजकांचं म्हणणं आहे म्हणून अवर्ध घेतोय कप्पाली लाटीला तुझ्या कप्पाली लाटीला तुझ्या कप्पाली लाटीला कचुमा ना मला माझा मित्र रावणक बंधू यांच्याकडून खरोखर हा बघा माझी एक स्केच काढलेली आहे मित्राचे आभार मानतो मित्रा सदैव यशस्वी हो हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आलेलं वरदोशी चंद्रकांतजी जोगले आमचे मित्र राहणार भांडू मोपोराचे नेले कारण बुवा वाघ लांगडा झाला होता म्हणजे बुवा विसरले बुवा चांगल्यांच्या मागण्या धाव होती असू द्या आमचे मित्र आदरणीय ज्यांचा आधार मला होता की यापूर्वीची जी कलाकार मंडळी मी नाचवायचो यांच्या माध्यमातून नाचवायचो चंद्रकांतजी जोगले साहेब आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे राधाकृष्ण प्रेमात रंगली ही गवळण झाली पाहिजे पण भावानं माझ्या वेळेअभावी फरमाई सगळ्यांच्या मनात गेलो ना तरी सुद्धा किती रे बा एका एका ओलीत मध्ये वाजवू नको एकदाच वाजव सगळे गेले एकदम म्हणून टाकूया राधा कृष्ण प्रेमात रंगली दुनिया झाली दिवाणी ही राधा माझ्या हृदयाची राणी आज रामर साधी प्रेम कहाणी दादू वाघ म्हातारा झाला तरी गावात काहीच नाही हा शिकारच करतो ही राधा माझ्या हृदयाची राणी त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा भोड यांचं म्हणणं आहे की लवकर या गणराज सुटला तो वारा बरसल्या धारा मयूर हा नाचतो फुलवून पिसारा सजनी वसुंधरा चढवून लवकर या गणराज
हो लवकर या गणराज सुटला तो वारा बरसल्या धारा मयूर नाचतो फुलफुल पिसारा सजली व सुंदरा चढवून लवकर या गणराज हो लवकर या गणराज लवकर या गणराज हो लवकर या धन्यवाद रसिकजनो. शाहीर यांनी या ठिकाणी गवळण सादर सुंदर पद्धतीत केलेला आहे, प्रेम प्रसंग केलेला आहे. त्याप्रमाणे बुवा गवळणची कटिंग देतो. लक्ष असू द्या शॉर्टकट मध्ये. ये प्यार तो है एक धोखा कितींदा म्हणालेलं गाणं आहे आपलं. सुंदर गवळण सुंदर. वंची लेखणीचा नादच नाही करायचा. गुरुवर यांना पुन्हा एकदा शाहीर मानाचा मुद्रा करतो. वंची गवळण सुंदर गवळण. बुवा काय म्हणाले बघा. वाट पाहते मी तुझी नंदलाला तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला काना तुझ्या वाचुनी माझे कोणी नाही तुझ माझ्या हो ध्यानी मनी हो वेडी झाली वृंदावनी तुझी राधा राणी वेडी झाली वृंदावनी तुझी राधा राणी. सुंदर गवळण सुंदर बुवा. नात नाही विषय सुद्धा बात नाही पण चिमण बुवा आहे. गवळणीची कटिंग करतो गवळणीमध्ये बघा. आज ठासणार बुवा. बुवा म्हणतात की जिमन बुवा माझे तोच एक मित्र आहे आणि खरोखर आदर्श ठेवतो. पण भारी म्हटल्यावर भारी म्हणजे तिथं कोणाचा बापूस झाला तरी नाही. आई काही नाही होते. पैसे नेणार आपण आम्ही पैसे नेणार फुकट बघाय तू पण 200 200 300 300 रुपयाचे तिकटी घेतलेले आहेत म्हणून गवळण बुवा. वाट पाहतो मी यमुनेच्या तेरी लहान असून मला बदनाम करते गोकुळ नगरी तुझा प्रीत सखा तू माझी राधिका रोज भेटेन कुंजवनी हो हृदयाची माझ्या राणी गराधे अंतरात ध्यानी मनी जपतो तुला मी हृदयाची माझ्या राणी गराधे अंतरात ध्यानी मनी गराधे. कटिंग जमली ना. थोडी ती मोडकी दिली हो. जमली काय. हा हे तांबिरू लावून सगळ्यात जर बघितलं होतं जमल कसं आम्ही ज्याला म्हणता तिकडे पण बघा बरोबर ना. म्हणून गवळण पुढे बघ. चल
अमेरा दिनेश मोडक, गाव लांजा उपे, माझी भाची हिचकडून खास मामाच्या आवाजासाठी 501 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद. रसिक जनो, शाहीर आणि गवळण सूत्र गायलेले मग त्या अनुषंगानं मी माझ्या गवळणीला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या फक्त प्यार तो होता है प्यार, प्यार तो होता है प्यार, धुंद पडले हे धुके चांदणे लुकलुके, डोळे झाले पारके, मज छळती सारखे, अशी जवळ तू येना सखे, प्रेम रंगू देना ग हा राधिके हो, प्रेम रंग रंगू देना राधिके, प्रेम रंग रंगू दे राधिके, प्रेम रंग रंगू दे राधिके. मित्रांनो, स्तवन गणाने गवळण झालेली आहे. शाहिरांना माझ्या प्रश्नाचे बुवा प्रश्न जुनाच आहे, तरी सुद्धा रसिक जन तुमच्या माहितीसाठी
कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे त्या भगवंताचं नाव काय व त्या कलियुगात त्यांचं वास्तव्य कुठे हे ठिकाण सांगायचं बुवाचे नाव सांगायचंय. शाहिरांचा प्रश्न बुवा लांब असेल तर जवळ या. विषयाचा उत्तराची फोड करतोय, माझ्या वाचनातून गेलंय ते उत्तर देतो या ठिकाणी. व्यासपीठावर बुवा खोटं बोलणार नाही. शाहिरांचा प्रश्न, कोणत्या सद्गुरूंनी साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूंचं नाव काय? शाहीर प्रश्नाचं उत्तर असं आहे, महासंत सद्गुरू माणिक प्रभू महाराज यांनी चोली पातळ नेसून हातात हिरव्या बांगड्या भरून सूर्य नारायणाशी लग्न केलं. हा लौकिक विवाह नसून जीवनाच्या शिवासोबत आत्म्याच्या परमात्म्याशी झालेला आध्यात्मिक विवाह सोहळा आहे असं बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर ऐकला तू व्यवस्थित नसाल तर उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे, कागद घेऊन जाऊ शकता. माझ्या माहितीनुसार मी बुवा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आलेलं पारितोषिक प्रहर्ष दैत आणि शार्वी प्रतीक दैत गाव तिवरी राजापूर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमांडा आभाऱ्यावर ऋण्यावर सैफिराव. धन्यवाद. आलेलं पारितोषिक विखारी गोटणे कुंभारवाडी स्वर मुरलीचा दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रविदादा शेडेकर यांच्याकडून 501 रुपयाचं नक्कीच गवळून 2 ओळीत म्हणेन. तत्पूर्वी प्रश्नपदाला सुरुवात करतो. शॉर्टकट मध्ये काय म्हणायचं बघा. अरे शक्तीपुऱ्याच्या भांडात कधी कोणावर चिडलोच नाही, अन व्यासपीठावर गायन करताना कोणाशी शब्दान लढलोच नाही. म्हणून विषय बुवा जरासा चिमटा काढून जातो तरच. हा लवकर घेऊया. ध्यान असू दे केलं दरी दारा 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 चालेल चालेल चालेल. ध्यान असू दे डोक्यावर हे ऐकून सांगतो या मोर. ध्यान असू दे बोलावर हे ऐकून सांगतो या मोर. कसा जीवाला वाटेल बरे ग आतमध्ये गेल्यावर. हे माझं गाणं नाही, हे गाणं माझं नाही, हे ओरिजिनल आहे. म्हणून नेम धरलाय तुझ्यावर, दाव उत्तर शोधून खरे. नेम धरलाय तुझ्यावर, दाव उत्तर शोधून खरे. मग हो घोड्यावर स्वार रे तू शक्तीची नार. मग हो घोड्यावर स्वार रे तू शक्तीची नार. हो घोड्यावर स्वार रे तू शक्तीची नार. मग हो घोड्यावर स्वार रे तू शक्तीची नार. मग हो घोड्यावर स्वार रे तू शक्तीची नार. मग हो घोड्या
दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो. प्रथम फेरी संपली असे जाहीर करतो.